नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि आजच्या एका नवीन भागमध्ये. ॲक्च्युली हा पार्ट 2 म्हणावा लागेल, कारण मी आकाशकंदीलसाठी बनवतानाच एक एक व्हिडिओ बनवला होता, त्याचा एक पार्ट केला होता आणि आता मी त्याला कागद वगैरे लावणार आहे. तर सांगाडा पूर्ण त्याचा बनवून झालेला आहे, तर त्याला कागद वगैरे लावायचं बाकी आहे. तर काल रात्री मी कागद वगैरे सगळं आणून ठेवलं आहे. तर मला आता ते लावायचे आहेत कागद वगैरे, तर यामध्ये थोडा वेळ जाणार आहे. तर आपण कागद लावून घेऊया त्यासाठी. तर काल मी जो व्हिडिओ बनवला होता चटक चांदणीचा, तर म्हणजे असं काही लोकांचं असं मत आहे त्यावरती की ही जी चांदणी आहे ती आपण क्रिसमससाठी बनवतो. तर ठीक आहे, असू शकते, नाही असं नाही म्हणत, पण असं कुठल्या त्या चांदणीचा ठपका मारलेला नाही आहे की तुम्ही ही क्रिसमससाठीच बनवू शकता, दिवाळीसाठी नाही बनवू शकता, असं त्यावरती ठपका मारलेला नाही आहे ना. किंवा क्रिसमससाठी जी असते चांदणी, तर माझ्या बघण्यात जी आलेली चांदणी आहेत क्रिसमससाठीच्या असतात अशा, नाही म्हणत नाही, पण त्यामध्ये जो त्याचा एक त्रिकोण जो असतो ना, तो एक लांबट असतो, मोठा असतो, आणि बाकीचे 5 त्रिकोण असतात ना, ते समान मापाचे असतात असं मी पाहिले. आणि तुम्ही जर सार्वजनिक ठिकाणी बघितलं असाल ना, तर शहरी भागात जर बघितलं असाल तर ज्या मोठ्या ज्या लावतात ना कंदील, त्या अशा चांदण्याच्याच असतात ना, ते त्यावरती लिहिलेलं असतं ना शुभ दीपावली, मग ती असू शकत नाही का? ती पण ती दिवाळीसाठीच लावताना त्याच प्रकारची ही मी बनवली. आणि आमच्याकडे कसं आहे, आम्ही लहानपणापासून ज्या चांदण्या बनवायचो ते असेच चांदण्या बनवायचो. इव्हन आमच्या वाडीत पण असंच मुलं वगैरे जे पोरं आहेत बनवायची ते असेच चांदण्या बनवायची. तर त्यामुळे ही चांदणी दिवाळीसाठी असू शकते आणि दिवाळीसाठीच आहे, असं तरी माझं वैयक्तिक मत आहे. तुम्हाला काय वाटतं तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता यावरती. तर बाकीचा जो राहिलेला जो पार्ट आहे, जो आपला कागद लावण्याचा वगैरे, तर तो आपण या पार्टमध्ये कंप्लीट करणार आहोत. तर त्यासाठी लागणारे कागद वगैरे जे काही आहेत ना, तर ते मी आणलं आहे, फेविकॉल वगैरे. तर संध्याकाळ झाली, चहा वगैरे झालेला आहे. तर आता बनवायला आपण स्टार्ट करूया. वेळ पण थोडा आहे, मला दुकानावर पण जायचं आहे. तब्येत पण थोडी डाऊन आहे, त्यामुळे बोलताना पण मला त्रास होतो जास्त. ठीक आहे, चला मग आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. तर हा जो कागद मी आणलाय तो एक रंगीच आणला, भगव्या रंगाचाच आणलाय कागद. बघूया कॉम्बिनेशन कसं होते ते. जर भगव्या रंगाचा एकाच रंगाचा जर चांगला दिसला तर मी एकच रंग वापरणार आहे, नाहीतर मी अजून कॉम्बिनेशन कलर यामध्ये आणणार. मी फेविकॉल आणले आहे आणि आपल्याकडे आहे ही कैची. तर आपलं सांगाडा तर रेडी आहे, तर आता फक्त आपल्याला त्याला कागद लावायचा आहे. तर चला.
आपल्या हे 3 साईड लावून झालेले आहेत. तर मला वाटतं इथे आपण कलर कॉम्बिनेशन करावं असं तर मला वाटतं. तर आपलं एवढं काम झालेलं आहे, हे बघू शकता. आता जे राहिलेले भाग आहे तिथे मला वेगळा कलर लावायचा आहे. म्हणजे हा जो भाग राहिला आहे इथे 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 किंवा इकडचा भाग, खालचा भाग, इथे मला वेगळं लावायचं आहे कागद. तर आत्ता माझ्याकडे फक्त हे एवढेच होते असे कागद. तर आता येताना मी ते घेऊन येईन आणि मग ते काम कंप्लीट करेन.